निलेश भाऊ, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. काय म्हणतोय आपला आम आदमी पक्ष? आम आदमी पक्ष नाही बाहेर. तुम्ही होते ना आम आदमी पक्षामध्ये. आपला माणूस आपली आघाडी. अच्छा, हा, मी म्हणलं आम आदमी पार्टी दिल्लीची आली काय, मला असं वाटलं. आपला माणूस आपली आघाडी पक्ष. नाही, ते तर आता माझ्यासारखा कार्यकर्ता जिल्हा परिषद निवडणूक लढला, आपला माणूस आपल्या आघाडी, आणि मग अजून आम्ही त्यातच थांबलो. तर सध्या कुठल्या पक्षात आहे? नाही, सध्या आता जोपर्यंत आचारसंहिता लागत नाही, जोपर्यंत कोणाच्या उमेदवारी डिक्लेअर होत नाही, कोणाची काय चिन्ह फायनल होत नाही, तोपर्यंत आपल्यासारख्याने कोणत्या पक्षात आहे ह्या गोष्टी वाच्यता करणे माझ्यासारख्याला म्हणजे पटतच नाही, वैयक्तिक माझ्या बुद्धीला. कारण काय होतं, ज्यांनी पक्ष काढलाच आहे ते त्यांच्या पक्षाची प्रामाणिक नाही. ज्यांनी पक्ष काढला हे आपण दाखवून देऊ, सांगून देऊ, आणि मग सामान्य कार्यकर्त्यांनी कशासाठी गडबड करायची. वैयक्तिक माझं मत असं आहे, तर सामान्य कार्यकर्त्यांनी हुशार व्हावा, आणि आचारसंहिता लागल्यानंतर मग पक्ष निवडणुका. पण जोपर्यंत आचारसंहिता लागत नाही तोपर्यंत मात्र तालुक्यातल्या प्रत्येकाने प्रत्येकाबरोबर सलोख्याची भावना ठेवून सर्वांसोबत राहणं गरजेचं आहे. कारण निवडणूक लागली, आचारसंहिता लागली, त्यानंतर पाहू ना, मग जो त्याचं काम करीन ना, मी माझ्या नेत्याचं काम करीन, तो त्याच्या नेत्याचं काम करीन. पण त्याच्या अगोदर वादविवाद करण्यात काय अर्थ नाही वैयक्तिक मला. 2019ला तुम्ही शरददादांच्या सोबत होतात. हो, 2024ला कोणासोबत? मी 2009ला होतो, तिकीट कापलं, 14ला थांबलो. त्यांना आमदार करत असताना त्यात काय वाटा आहे नाही आता जनतेला माहिती, मी काय माझ्या तोंडाने नाही सांगाय. 19लाही थांबलो. आता 24चा विषय असा आहे का चिन्हच फायनल नाही आणि सगळा मित्र परिवार गोळा झालाय आता. त्यांचा शिवसेना पक्ष आहे की नाही, हा मुद्दा असते, पण त्यांनी स्वतःच सांगितलं ना त्या दिवशी काही इथं जर युती टिकली राष्ट्रवादी. कसं आहे, विद्यमान आमदार अतुल बेनके जर शरद पवारांच्या सोबत गेले तर शरददादांना मोकळं ना. हा तर मुद्दा असताच, त्यात काय विषयच नाही. म्हणजे त्यांच्याशिवाय मग पर्याय नाही, हाही मुद्दा असते. तर तुम्ही हल्ली आशाताईंबद्दल जास्त कौतुक करत असता. आशाताई आमदार झाले पाहिजे असे वडसकर म्हणतायत. विषय कौतुकाचा नाही, पण ज्यांनी तुमच्यासाठी गेले, तुमच्या गावासाठी काही विकास दिलाय, त्या माणसाचं कौतुक करणं ही आपली जबाबदारी आहे. जर एखादी व्यक्ती तुमच्या गावात प्रचंड विकास करते, फंडिंग देते, आणि तरी तुम्ही त्या कौतुक करत नसेल, तर मग आपल्या इतकं मी म्हणेन मूर्ख कोण नाही असं मी म्हणेल स्वतःला. दिलंय त्याचं कौतुक झालंच पाहिजे. पक्षांची जी फुटाफूट झाली, प्रत्येक जण निष्ठेच्या गप्पा मारतो. म्हणजे ते उभाटा असेल, विद्यमान शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काय निष्ठावनाची नक्की व्याख्या काय हो? सध्या चाललंय काय? सर बघा, आता मला तेच म्हणायचंय, तुम्ही योग्य प्रश्न विचारला. बरेच जण म्हणतात निष्ठावंत. बाळासाहेब दांगटांना शिवसेनेत असताना ज्यांनी पाडलं ते आता म्हणतात आम्ही निष्ठावंत. शरददादांनी धनुष्यबाण घेतला, त्या धनुष्यबाणाच्या विरोधात ज्यांनी काम केलं ते म्हणतात आम्ही निष्ठावंत. आशाताईंनी पण धनुष्यबाण एकदा घेतला, धनुष्यबाण ताईंना पण तिकीट आलं होतं. ताईंच्या विरोधात ज्यांनी काम केलं, ताईंना ज्यांनी पाडायचं काम केलं ते उरले, ते म्हणतात निष्ठावंत. शिवाजीदादा आढळराव पाटलांनी मागच्या वेळी धनुष्यबाणावर निवडणूक लढली, त्यांच्या विरोधात ज्यांनी काम केलं ते उरले, ते म्हणतात आम्ही निष्ठावंत. मग निष्ठावंतांची खरी व्याख्या काय? बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना, ते हयात असताना ज्यांनी विरोधात कामं केली, दांगट साहेबांना ज्यांनी पाडलं ते आता म्हणतात आम्ही निष्ठावंत. पण नेमकी निष्ठावंताची व्याख्या काय ही मलाच अजून समजली नाही. त्यामुळं ती संभ्रम अवस्था आहे. निष्ठावंत म्हणजे काय? निष्ठा शब्दाची विष्ठा झाली. 100% साहेब, ज्यांनी पक्ष काढला तो त्या पक्षावर निष्ठावंत नसतो. मला सांगा, शरददादा सोनवणे शिवसेनेत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी बिबट सफारी बारामतीला गेली म्हणून उपोषणाला बसले. स्वतः उद्धव साहेब मुख्यमंत्री त्या पक्षाचे, पर्यटन मंत्री घरातच आदित्य साहेब ह्या मंडळींनी दखलच नाही घेतली हो. मग बिबट सफारीसाठी आंदोलन कोणाचं चाललं होतं, कोणासाठी करत होते शरददादा? काहीच या मंडळींनी दखल घेतली नाही. आणि राहिला विषय समजा शिवसेनेचा, तर ह्या पुणे जिल्ह्यामध्ये पवार साहेब म्हणतील तसंच शिवसेनेची तिकीटं वाटली जातात. म्हणजे आता जे उद्धव साहेबांकडे शिवसेना आहे तर पवार साहेब म्हणतील तसंच होते. इथून मागचा इतिहास सर्वांनी तपास. शरददादा पक्षाशी प्रामाणिक आहेत. आता मी मागाशी तुम्हाला म्हणलं का ज्यांनी पक्ष काढला ते त्या पक्षाशी प्रामाणिक नाही. शरददादाने पण नवीन एक पार्टी काढली होती, आपला माणूस आपली आघाडी. अच्छा, हा माझा प्रयत्न आहे. काय होतं साहेब, राजकीय व्यवस्थेमध्ये सामाजिक क्षेत्रात काम करत असताना प्रत्येक जण स्वतःला आजमावून पाहतो का माझी किती उंची आहे, मी समाजात कितपर्यंत तळागाळात पोहोचू शकतो, किंवा किती कॅपेबल आहे, पात्रतेचं आहे. त्या हिशोबाने प्रत्येक जण प्रयत्न करतो ना साहेब. नाही असं कसं म्हणता येईल? काढली होती त्यांनी,
कदाचित त्या गोष्टीला अपयश पण आलं नाही असं म्हणता येत नाही, म्हणजे असं म्हणू शकत नाही ना आपण यश आलं अपयश आलं नाही असं नाही, परंतु प्रयत्न केले त्यांनी त्या आता सध्या महायुती आहे, अतुल शेठ बेनके राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षामध्ये आहे. जर महायुतीत अतुल शेठ राहिले तर जुन्नर विधानसभेची उमेदवारी त्यांना, शरददादा आशाताई यांना पर्याय शोधावा लागेल. तुम्ही आशाताईंचे पण गोडवे गाता, बरोबर, शरददादाचे पण गोडवे गाता, बरोबर. कोणासोबत राहणार? नाही आता हे बघा, गोडवे गाणं हे आचारसंहितेचा अगोदर जेव्हा प्रत्येक आपल्या गावात ते विकास करतात ना, विकास मी मागाशी तुम्हाला म्हणलं की विकास केलाय, फंडिंग दिलाय, त्यामुळे त्यांचं कौतुक करणं ही आपली जबाबदारी आहे. राहिला विषय निवडणुकीचा, तर आचारसंहिता ज्यावेळी लागेल, उद्या आशाताई नाहीच लढली मग काय करायचं, मग आता आशाताई करायचं, उद्या शरददादा म्हणले मला नाही निवडणूक लढायची, मग आपण काय करायचं? तर मग जोपर्यंत काय चित्र स्पष्ट होत नाही, ज्याविषयी चित्र स्पष्ट होईल त्याविषयी आपण ठरवणार ना आपला कोण आहे, जो त्याच्याच माणसाचं काम करणार ना. अनेकांना तालुक्याचा इतिहास, भूगोल, क्षेत्रफळ माहित नाही, तरी भावनेच्या जोरावर म्हणतायत मला आमदार व्हायचं. आमदार होण्यासाठी संख्या इच्छुकांची खूप वाढत चाललेली आहे. विषय असा आहे साहेब, आता आपण पाहिलं ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. शिवाजीदादा आढळराव पाटलांनी निवडणूक हरल्यानंतरही दर रविवारी जनता दरबार लावून जनतेचे प्रश्न सोडवले, सातत्याने जनतेत राहिले, विकास कामही केली. तरी पण कोल्हे साहेब निवडून आले ना, जनतेने स्वीकारलं ना. कसं स्वीकारलं, का स्वीकारलं, काय मुद्द्यावर हे जनतेला माहिती, आणि ते निवडून आले. असं काही म्हणजे सांगता विकास नको, फक्त भावनेचं राजकारण. काय होऊ शकतं ना साहेब. मग सध्या परिस्थिती काय, आताचं वातावरण काय होतं लोकसभेत? आता आदिवासी भागातील नेते देवराम लांडे यांच्या नावाची पण चर्चा होते की आदिवासी जनतेच्या माध्यमातून जर देवराम लांडे उभे राहिले तर त्यांचंही 40-50 हजार मतदान आहे. तर उमेदवारांची संख्या वाढली तर देवराम लांडे पण आमदार होऊ शकतात. देवराम लांडे महाबिलंदर, महाबनेल माणूस. आता विषय असा आहे, जनतेला माणूस बनेल का काय त्याच्याशी घेणं देणं नाही, जनतेला त्याच्याशी काहीच घेणं देत नाही. आता जनता चालली चिन्हावर. लोकसभेला काय पाहिलं आपण एखाद्याला विचारलं ना, आढळराव पाटील गावात आले होते का? हो, खूप वेळा. विकास केला का? हो, केला. कोल्हे साहेब गावात आले का? नाही आले. मग मतदान कसं काय करणार? म्हणले तुतारी दाबणार. म्हणजे ज्यांनी 5 वर्षात त्या गावात गेले नाही, लोकांनी त्यांचा विकासही पाहिला. देवराम लांडे आमदार होऊ शकतात. आता तुतारीची चर्चा आहे लोकांमध्ये. हे मी बोलतोय असं नाही. रोजचे 200 ते 300 लोक आपल्या संपर्कात व्यवसायाच्या निमित्तानं असतात, आणि आपण जन्मत घेतो काय परिस्थिती प्रत्येकाला. उमेदवारांची संख्या पाहता एवढी, देवराम लांडे जर उभे राहिले तर आमदार होऊ शकतात. चिन्ह तुतारी असेल आत्ताच्या कंडिशनला, आज चर्चा तुतारीची आहे. आज जर चिन्ह तुतारीचं असेल आणि देवराम लांडेंना जरी ते मिळालं तरी ते आमदार होतील. आज परिस्थिती अशा आहे. आता तुतारी चिन्हावर अनेक जणांचा डोळा आहे. शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेसचे, तुषार थोरात, मोहित ढमाले, शरद लेंडे, विग्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, ही सगळी मंडळी इच्छुक आहेत. महाविकास आघाडी आहे, माऊली खंडागळे आहे, माजी आमदार बाळासाहेब दांगट आहे, संभाजी तांबे आहे. देवराम लांडेंचा नंबर कधी लागायचा? आता मुद्दा असा आहे साहेब, आता ही जी मंडळी सगळी तुतारी करून इच्छुक घेणार, तर माझं प्रामाणिक मत असं आहे, तुम्हाला आमदारच व्हायचंय ना, जो तो फक्त तुतारीवर टापलाय, म्हणजे फक्त तुतारी मिळाली तर मी लढणार आहे. पण एकमेव जुन्नर तालुक्याचे माजी आमदार शरददादा सोनवणे असं म्हणतात का मला काही नाही मिळालं तर मी अपक्ष म्हणून मात्र लढणार आहे. म्हणजे काहीतरी तालुक्यासाठी करायचं ही जिद्द आहे, ही तळमळ आहे. मग हे प्रत्येकाने असं म्हणावं ना का नाही तुतारी मिळाली तरी मी लढणारच, पण फक्त तुतारी मिळणार म्हणून लढणार, तर ही भूमिका योग्य नाही. तालुक्यासाठी काहीतरी करायचं म्हणून मला लढायचंय, मला आमदार व्हायचंय, मी कुठूनही लढणार, ही भूमिका सर्वांनी डोळ्यासमोर ठेवली पाहिजे. आणि सर्वांनी लढलं पाहिजे ना. नाही तुतारी मिळालं तर लढा सर्वजण, थांबू नका कुणीच, लढलं पाहिजे सर्वांनी. 2-4 दिवसापूर्वी शरद सोनवणे दिल्लीला जाऊन आले, खासदारांची खासगी भेट घेऊन आले. काय पडद्याआड काय ठरतंय तुतारीचं चिन्ह मिळवण्यासाठी? असू पण शकतं नाही, हे म्हणजे नाकारू शकत नाही आपण. असं त्याच्या अर्थी हे दिल्लीला गेले, गाठी भेटी झाल्या त्यांच्या. आता याच्यातलं सत्य काय हे काय बाहेर येणार नाही, कारण हे खासगी दोघांच्या गप्पा गोष्टी काय झाल्या असतील. पण आज जनतेमध्ये चर्चा आहे. त्याच्या अर्थी हे दिल्लीपर्यंत जाऊन आले, कोल्हे साहेबांना त्या ठिकाणी भेटून आले. आणि एक बाकी मात्र खरं आहे, ह्या जुन्नर तालुक्याची उमेदवारी जी आहे म्हणजे आघाडीची, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची आणि तुतारीची, या जुन्नर तालुक्यामध्ये पहिला निर्णय कोल्हे साहेबांना विचारूनच होणार. कारण आज राज्यामध्ये कोल्हे साहेबांनी पवार साहेबांना दिलेली साथ
त्यामुळे जुन्नर तालुक्यातली उमेदवारी कोणाला द्यायची कोल्हे साहेबांनाच विचारून दिली जाणार आणि पवार साहेब हे दोघंच इथं निर्णय घेणार. त्यामुळे बाकीचे म्हणजे शरद सोनवणे आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या झालेल्या भेटीमुळं शरद सोनवणेंच्या कार्यकर्त्यांच्या आशा अपेक्षा पल्लवित झाल्यात. मुद्दा असा आहे, कार्यकर्त्यांनी ठरवलंय तर उमेदवारी कोणाची असेल नसेल शरददादा हे आमदारकीला उभे राहणार आणि लढणार आहेत. त्यामुळे आशा पल्लवित होणं वगैरे असं काही नाही. उद्या काय शरदांची तयारी अपेक्षा पण आहे ना, नाही असं नाही. त्यामुळे बा तुतारी मिळाल्यावरच पल्लवित होती ना अपेक्षा, असं काय नाही. तसं बाकीच्यांचं कसं आहे, तुतारी मिळाली तरच. तर माझं म्हणणं आहे तुतारी मिळाली तरच ना, तुम्हाला आमदार व्हायचं ना तालुक्यात. 2019ला अपक्ष का लढले नाही? 2019ला अपक्ष का लढले नाही तुमचा मुद्दा रास्ता आहे. तर विषय असा होता, 2019ला अपक्ष लढण्यामागचा कदाचित त्यांची जी गणित आहेत ती त्यांची गणित त्यांना स्पष्ट झाली असते. आणि मग त्यावेळी का अपक्ष लढले नाही, आता त्यावेळी मुद्दा असा आहे का आम्ही थोडंसं बाजूला होतो. एवढं सुस्थिती नाकारता येणार नाही, सत्य आहे मी त्यांना मान्य आहे. त्याची कारणं अनेक आहेत, आतल्या गोष्टी आहेत, त्या आम्हाला थोडंसं बाजूला ठेवण्यात आलं. कारण त्यावेळची आता काय होते काही स्पष्ट बोलता येत नाही. काही माणसं त्यांना मिळाली पदाधिकारी त्या पक्षातले, अशा वेळी आम्हाला थोडंसं बाजूला ठेवण्यात आलं. आम्ही खूप प्रयत्न केले, आम्हाला पळू द्या करू द्या काम, त्यावेळी थोडंसं बाजूला ठेवलं. जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार यांनी 5 वर्षामध्ये जुन्नर तालुक्याच्या शेतकऱ्यांना पाणी कमी पडू दिलं नाही, कायदा सुव्यवस्था बिघडू दिलं नाही, कधी कोणात गावागावात घराघरात भांडणं लावलेले नाही. विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्या 5 वर्षाच्या कारभाराबद्दल एक नागरिक म्हणून काय वाटतं? नाही, आता कसं होतं, आपण काही विरोधात बोललो तर विरोधक मानलं जाईल. पण गेली 5 वास्तव मांडायचे. हो, पण गेली 5 वर्ष झाले तालुक्यामध्ये विकास कामही चालू आहेत, नाही असं नाही. पण शरददादाने जी कामं केली ती कामं कोणाला असतात. शरदाचा प्रश्न आपण नंतर घेणार आहे. आणि आता आपण पाहतो आशाताई असतील, आशाताईंचा प्रश्न आपण नंतर घेणार आहे. ठीक आहे. विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्या 5 वर्षाचा परफॉर्मन्स कसा, काय सांगाल? नाही, आता आपला आणि त्यांचा काही फार संपर्क आला नाही का, लक्षात घ्या. राहिला विषय विकास कामांचा, विकास कामं चालू आहेत, नाही असं नाही. मी एकदाच त्यांना भेटायला गेलो होतो माझ्या एका वैयक्तिक कामामुळे. ते एकदा भेटलो त्यांनी काही फार आदर फार रिस्पेक्ट काय केला नाही. या बसा उठा राम राम. मी म्हणलं परत भेटण्यात काय अर्थ नाही. काय काम होतं ते? एक संदर्भ होता कामाचा, काय पण जुन्नर शहरातला, तो काय सांगण्याच्या खासगी काम होतं का? हा, खाजगी काम होतं. आता हे पाय, तालुक्याच्या आमदारांना आपण जर खासगी कामं घेऊन गेलो भेटायला, व्यवसाय संदर्भातलं काम होतं. माझं म्हणणं काय, तुम्ही काम करू नका, पण या बसा उठा राम राम एक रिस्पेक्ट असतो. तिथे काय गर्दी होती का? फार काय गर्दी नव्हती, पण गर्दी जरी असेल ना तर कार्यकर्ते बाजूला तुम्ही म्हणू शकता, अरे निलेश आलाय, चहा पाणी करा, बसवा. तुम्हाला इथून जा असं काय म्हणाले? नाही, त्यांनी काय हिशोबातच नाही पकडलं. मागून म्हणलं परत भेटायला नको, आपलं जय हरी, काय अडचण नाही, हाय ते बरे दिले. सगळ्याच पक्षांच्या राजकीय नेत्यांना दररोज शेकडो लोक भेटत असतात. प्रत्येकालाच त्यांना म्हणजे या बसा असं म्हणतीलच असं नाही, किंवा प्रत्येकाचा चेहरा त्यांच्या डोळ्यासमोर येईल असं पण नाही. परंतु निलेश चव्हाण हे आमदार बेनके चांगले यांचे मित्र पण आहेत. बरोबर आहे ना, मैत्रीच्या ठिकाणी असते. पण ज्यावेळी आपण एक आमदार म्हणून त्यांच्याकडे काम घेऊन गेलो आणि तेव्हा त्यांच्याकडून जो सन्मान आदरपूर्वक जी वागणूक असते ती नाही मिळाल्यावर मग आपण म्हणलं नको परत नाही. नेमकं काम काय होतं? तर ते काय जाहीर सांगण्यासारखं नाही. काम पब्लिकचं काम होतं का खासगी काम होतं? खाजगी म्हणजे वैयक्तिक व्यवसाय संदर्भातचा विषय होतं. व्यक्तिगत व्यवसायाचं जर काम तुम्हाला मिळवायचं असेल आणि त्याला शासनाकडनं जर काही अडचणी असतील. नाही, मला ते नाही म्हणायचं साहेब, तुम्ही आमचं काम करू नका, काम तर लांबची गोष्ट आहे. पण कमीत कमी जेव्हा एखादी व्यक्ती येते त्यावेळी या बसा उठा राम राम जी काही पद्धत असते. आता आमचं व्हॅल्युएशन इतकं नाही ना का तुम्ही आम्हाला पर डावला तिथं आल्यावर पर व्हॅल्यूच नाही द्यावं, इतकी आम्ही हे नाही ना, समाजात राहतो ना आम्ही लोकांच्या सुखदुःखात आहे. पण त्यानंतर आपण विचार, अशा काही घटना माजी आमदार शरददादा सोनवणे यांच्या काळात पण घडल्या असतील ना? नाही, घडतात ना, नाही असं नाही ना, घडतात. पण ते शेवट आपलं ते आपलं असतं ना, काही केलं तर. म्हणजे शरददादाच्या असं काही घडलं असेल तर ते चूक नाही. विद्यमान आमदार तुमच्याशी नीट प्रेमाने बोलले नाही, शरददादा आमच्या घराचा विषय, लक्षात. शरददादा हा जिव्हाळ्याचा विषय, शरददादा हा घरातला विषय, शरददादा हा आमचा विषय नाही. पण आम्ही शरददादाचा माणूस म्हणून, शरददादा जर एखाद्या माणसाशी नीट बोलले नसतील, नीट वागले नसतील, एखाद्या नागरिकावर रागवले असतील, ती सुद्धा चूक नाही असं वाटत नाही? आता बघा, त्या नागरिकाची काय कंडिशन आहे त्या लेवलला, तो नागरिक काय काम घेऊन गेलाय
किंवा तो नागरिक त्याची व्यथा मानतो का तो त्याचा प्रश्न आहे. आमच्या बुद्धीला नाही पटलं, आम्हाला नाही पटलं ना. कधीतरी चुकून गेलो एक काम घेऊन आणि गेल्यानंतर जर तुम्ही व्हॅल्यू देत नसेल तिथं गेल्यावर मग काय त्याला अर्थ नाही ना. आम्ही इतके किरकोळ नाही ना साहेब का समाजात आम्हाला फारच किंमत नाही अशातला भाग नाही ना. इच्छेतून सन्मान पाहिजे होता ना. तुमचा चाय नको, नुसतं प्रेमाने 2 शब्द बोलले असते या बसा उठा अरे नेले शालाय तर एक समाधान वाटलं असतं. काम नाही होऊ देव, काय फरक नाही पडत. जी सन्मानाची जी वागणूक होती ती नाही मिळाली, त्यानंतर आपण परत कधीच नाही गेलो. तर विद्यमान आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, विग्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, भाजप नेते आशा बुचके, त्याचबरोबर शिवसेनेचे तालुका प्रमुख संभाजी तांबे, शिवसेनेचे तालुका प्रमुख माऊली खंडागळे, माजी आमदार बाळासाहेब दांगट, उजवं कोण तालुक्याच्या विकासासाठी? आता उजवा आजपर्यंत या सगळ्यांमध्ये शरददादाच ठरलेत. हे मी नाही बोलत आहे साहेब, जनतेला विचारा. जनतेने घरी का बसवलं होतं ना साहेब 19-20. असं काय नाही. आढळराव पाटील नाही का आता घरी बसवले, विकास करणारच घरी बसवला ना. मी बोलतोय असं नाही. तुम्ही रस्त्यावरच्या माणसाला विचारा का तालुक्यातले रस्ते आणि तालुक्यातला विकास आजपर्यंत इतिहासात आजपर्यंत कधी झाला नाही. हा कुणी लोक विकासाला कुठे मतदान करतात? मग होतं ना असं. शिवाजीदादा नाही का घरी बसले साहेब, विकासाला नाही ना मतदान करत लोक. कामाचे नाही असं मला नाही म्हणायचं, पण त्यांना उजवे मात्र शिवाजीदादा होते, हे सत्य स्वीकारलं पाहिजे ना. मी असं म्हणणार नाही ते कामाचे नाही, पण विकासाच्या माध्यमातून सगळ्या बाजूने पाहिलं तर उजवे शिवाजीदादा त्यांना होते. पण जनतेने कौल कोल्हे साहेबांच्या पारड्यात टाकला. योग्य वाटला असं, जनतेला योग्य वाटलं, जनतेने त्यांच्याच पारड्यात टाकला नाही. विद्यमान आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, भाजप नेते आशाताई बुचके, विग्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर आणि शिवसेना तालुका प्रमुख माऊली खंडागळे, तुम्ही यांची क्रमवारी कशी लावाल तालुक्याच्या विकासासाठी? आता विकासासाठी म्हणलं तर 1 नंबरला शरददादा सोनवणे, 2 नंबरला विकासाच्या मुद्द्यावर आशाताई बुचके, 3 नंबरला अतुल शेठ बेनके, 4 नंबरला माऊली शेठ खंडागळे विकासाच्या मुद्द्यावर, आणि 5 नंबरला विकासाच्या मुद्द्यावर मग सत्यशील दादा शेरकर विकासाच्या मुद्द्यावर. कारण आता सत्यशील दादा कुठली सत्ताच नाही, काय नाही, कारखाना आहे. एवढा मोठा विग्नर कारखाना आहे, विग्नर मधून विकास काय करणार साहेब? रस्ते थोडे शेतकऱ्यांची कामं केली नाही का? येतं 1 नंबरला करतात ना साहेब. विकासाच्या सत्यशील शेरकर 1 नंबर, कारखाना सहकारमध्ये आहेत ना 1 नंबरला. सहकारात 1 नंबरलाच आहेत, ते आपण नाकारू शकत नाही ना. सहकारात 1 नंबरला, सहकारात आहेच तुम्ही नाही. एक पतसंस्था चालवता मोठी, हो हो. तुम्ही 1 नंबरला नाही. सहकारात साहेब कसं होतं, आता कारखाना हा शेतकऱ्यांशी निगडीत, सहकारात पतसंस्था आणि दिवसाचा विघ्नर सहकारी साखर कारखाना चालणं हे 2 वेगळे पार्ट. एक शेवटचा प्रश्न, देवराम लांडेंनी आदिवासी भागामध्ये गेले अनेक वर्ष खूप कामं केलेली आहेत. आदिवासी जनता त्यांना नेहमी म्हणते, आधार कार्ड, वेगवेगळ्या उपमा लावतात. देवराम लांडेंचं एवढं काम चांगलं पाहता जर ह्या राजकारणामध्ये इच्छुकांची संख्या खूप वाढली आणि देवराम लांडेंनी जर उमेदवारी अर्ज दाखल केला, ते कुठला पक्ष वगैरे जाऊ द्या, काय चित्र पाहायला मिळेल? आता बघा, पहिली गोष्ट अशी आहे का समाज बरोबर राहायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, जर 100% त्यांचा समाज त्यांच्याबरोबर राहिला आणि त्यांना अशा एखाद्या चिन्हाची जोड मिळाली, त्यांची चिन्हाची, अशा एखाद्या चिन्हाची का ज्या चिन्हाला सगळे समाज स्वीकारतात. आज तुतारीचं चिन्ह एकमेव असं आहे का ज्याला सगळे समाज. तुतारी चिन्ह फारच प्रेमात पडलेत, काय ठरलं काय साहेब? लोक म्हणतात ना, मी काय माझ्या मनाचं नाही बोलत. लोक सांगतात. आज लोकांची चर्चा अशी आहे का तुतारीचं चिन्ह चालणं आज कार्यकर्ते तुतारीचा प्रचार करता. साहेब काय होऊ शकतं? उद्या शरददादा तुतारीवर लढल्यावर काय 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 होणार? उद्या शरददादा अपक्ष लढले, मग ते अपक्षाची तयारी करायची. हा व्हिडिओ तुमचा व्हायरल होईल. मी आजची चर्चा आहे साहेब, तेव्हाची चर्चा वेगळी असन. आज लोक तुतारी म्हणतात, उद्या लोक अपक्ष म्हणतील शरददादा, उद्याचं पाहू ना. पण आजची चर्चा जी तुतारीची चर्चा, आज उद्या लोकांचे विचार बदलतील, शरददादा अपक्ष उभे राहिले तर. आदिवासी समाज जर देवराम लांडेंच्या सोबत राहिला, सगळे मतभेद सोडून, तर देवराम लांडे आमदार होऊ शकतात. साहेब अडचण अशी आहे त्यांना मुळात का ते ज्या पक्षात आहे त्या पक्षातून त्यांना मोठी अडचण आहे. त्यांच्या पक्षात अडचण काय आहे तुम्हाला काय माहिती? नाही आहे ना साहेब, आमचे मित्र तिथं भाऊसाहेब देवाडे जे आहेत, त्यांचं सक्रिय काम जे तिथं आहे पक्षाच्या माध्यमातून, पक्षाचे सगळे निर्णय हे. तुम्हाला 1 मिनिट थांबवतो. भाऊ देवड यांनीच देवराम लांडेंना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचा आग्रह केला होता. आपण देवराम साहेब आता ते लांडे साहेब त्यांच्या विरोधात बोलतात ना. अजिबात नाही. देवराम लांडे आणि भाऊ देवडे
त्यांची चांगली दोस्ती आहे. साहेब तुमचे चॅनलला मी बातमी ऐकली, काहीतरी देवराम लांडे साहेब म्हणत होते कोण भाऊ काय भाऊला विचारायचंय, कोण भाऊ, ते भाऊचं नाव घ्यायची माझी इच्छा नाही. लक्षात घ्या, ते विरोधात बोलतात राजकारणामध्ये नेत्यांची एकमेकावर टीका होत असते. शरददादांनी टीका केली आढळरावांवर, केली होती का नाही? बरोबर. पर्याय निर्माण झाला का आढळराव 2-2 मतांनी पडतील? दुर्दैवाने आढळराव पडले. आढळराव म्हणाले होते शरद सोनवणे टाळीत सापडलेला कावळा आहे. बरोबर. दोघंही घरी बसले. परत दोघं मित्र झाले. आशाताई म्हणाल्या होत्या असेल अवकात तर या चौकात. हे सगळे एकत्र चौकात आले होते. बरोबर. विद्यमान आमदार शरद सोनवणे म्हटले होते माझ्या अंगाला हात लावायचा नाही उमरजला. एका गाडीत फिरत होते. बरोबर. राजकारणात कुठलीही गोष्ट शक्य नाही. भाऊ देवाडे आणि देवराम लांडे यांची चांगली दोस्ती आहे. नाही मग ती समोर आणा, त्यांनी आहे दोस्ती काय लपून छपून असते. तुम्हाला शंका आहे? हो, हातात हात घालावून त्यांनी चौकात चहा पाणी करावं, जाहीरपणे सांगावं आम्ही एकमेकाचे मित्र आहेत, त्यांनी एकमेकाला सांभाळून द्यावा. आज मला सांगा, आज गरीब कुटुंबातला भाऊसाहेब देवडे सारखं व्यक्तिमत्व एक सत्य स्वीकारलं पाहिजे का बेनके परिवाराने जी ताकद दिली ती ताकद स्वीकारलीच पाहिजे. पोस्टात कामाला असलं माणूस 3,000 रुपये पगारावर आज बेनके परिवाराने डोक्यावर हात ठेवला. जेडपी पंचायत समिती दूध संघाचा उपाध्यक्ष व्हायचं स्वप्न साहेब देवराम लांडे यांना जिल्हा परिषद सदस्य केलं. वाळूच्या ट्रकमध्ये बसून गेले. येताना अध्यक्ष होऊन लाल दिवेच्या गाडीत आले. आजही देवराम लांडे बेनके परिवाराशी अतिशय संबंध चांगले ठेवून आहेत. मधला काही काळ वगळता. साहेब हे दिसायला आहे फक्त, तसं नसतंय. देवराम लांडे साहेबांचा अंदाज कोणाला येणार नाही, लक्षात घ्या. आणि हे सगळ्यांना माहिती. साहेब परवा माजी आमदार वल्लभ बेनके यांची जयंती झाली. देवराम लांडे तिथं नतमस्तक होऊन आले. नतमस्तक शरीराने झाले साहेब. ते आत्मसमर्पण पाहिजे, आत्म्यापासून पाहिजे, आतून. साहेब तुमचे आणि बेनके कुटुंबाचे संबंध कसे आहेत? घरगुती भावकीचे संबंध घरगुती नातं? बेनके कुटुंबाशी नातं कधीच तुटू शकत नाही. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.